discussing EPM. EPM means Enterprise Performance Management. Enterprise Performance Management. Already discussed this subject syllabus. So today lecture discuss the performance chapter first, performance management. So performance management या आपल्या सब्जेक्टमध्ये EPM मध्ये इंटरप्राइज परफॉर्मन्स मॅनेजमेंट मध्ये आपल्याला 5 युनिट आहे. त्यामध्ये परफॉर्मन्स मॅनेजमेंट आहे, परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन पॅरामीटर्स आहे, थर्ड वन performance evaluations parameter for banks, and fifth one performance evaluations parameters for e-commerce. ओके, त्यामध्ये परफॉर्मन्स मॅनेजमेंट फर्स्ट युनिट आपला आपण स्टार्ट करणार आहोत. परफॉर्मन्स मॅनेजमेंट मध्ये मीनिंग ऑफ परफॉर्मन्स, डेफिनेशन्स ऑफ परफॉर्मन्स मॅनेजमेंट, ऑब्जेक्टिव्ह ऑफ परफॉर्मन्स मॅनेजमेंट, कॅरेक्टरिस्टिक ऑफ परफॉर्मन्स मॅनेजमेंट, performance evaluations parameters. Discuss about the point to remember. Introductions to responsibility centers, measurements of performance of responsibility survey, purpose of responsibilities. हे आपण या युनिट मध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये बघा इंटरप्राइज परफॉर्मन्स मॅनेजमेंट मध्ये इंटरप्राइज परफॉर्मन्स मॅनेजमेंट त्यामध्ये कन्सेप्ट आहे, नीड्स आहे, कन्सेप्ट कोणकोणत्या कन्सेप्ट दिलेले आहे त्यामध्ये त्या डिस्कस करणार आहोत. सेकंड वन नीड्स आहे, लिंकेज विथ स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आहे, मॅनेजमेंट कंट्रोल अँड ऑपरेशनल कंट्रोल, मॅनेजमेंट कंट्रोल आणि ऑपरेशनल कंट्रोल हे डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन पॅरामीटर मध्ये कोणकोणते फॅक्टर आहेत बघा. फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटीज, अकाउंटिंग, concept of responsibilities, responsibility centers, revenue centers, expenses centers, and engineers and discretionary costs, committed costs, profit centers, investment centers, ROI means rate of interest, ROA, after that MVA, EVA. Okay, dew point analysis, numerical not expected. Dew point analysis, this is a numerical not expected interpretations only. Limitations for financial measurement. फायनान्शियल ज्या लिमिटेशन्स आहे फायनान्शियल मेजरमेंटला त्या पण आपण या युनिट मध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये बघा वन बाय वन आपण जात आहोत आता. तर फर्स्ट वन बघा, इंटरप्राइज परफॉर्मन्स मॅनेजमेंट मीन्स Enterprise performance management means EPM is about managing the performance of an enterprise. The survey conducted by ACCA and KPMG to assess how to enterprise performance management capabilities within the finance functions is providing the business with the appropriate people, process and technology. Enterprise performance management means how the enterprise performance management capability within the finance functions to providing the business with the appropriate people, process and technology, support planning, budgeting and forecasting. तर enterprise performance management मध्ये काय केलं जातं, प्लॅनिंग सपोर्ट केले जातात, बजेट आणि फोरकास्टिंग आहे ते डिसाइड केले जातात. ओके, त्यानंतर डिलिव्हरी इफिशियंट अँड इफेक्टिव्ह परफॉर्मन्स रिपोर्टिंग, जे परफॉर्मन्सचे रिपोर्ट आहे ते काय करतात, डिलिव्हरी करतात. ते इफिशियंट अँड इफेक्टिव्हली ते डिलिव्हर करत असतात परफॉर्मन्सचे रिपोर्ट. आफ्टर दॅट इम्प्रूव्ह बिझनेस डिसिजन्स थ्रू इनसाइटफुल प्रॉफिटेबिलिटी अँड कॉस्ट अनालिसिस. जी प्रॉफिटेबिलिटी आहे आणि जी कॉस्ट आहे ती काय करतात, अनालिसिस करतात. त्यामध्ये कोर प्रोपोजिशन्स ऑफ EPM, EPM चे जे कोर प्रोपोजिशन्स आहेत ते बघा. त्यामध्ये कोणकोणते आहे, प्लॅनिंग आहे, बजेटिंग, प्लॅनिंग आणि बजेटिंग, त्यानंतर फोरकास्टिंग. प्लॅनिंग, बजेटिंग आणि फोरकास्टिंग हे काय आहे तर कोर प्रोपोजिशन्स आहे EPM चे. त्यामध्ये
performance आणि reporting. After that, profitability and cost analysis. जी profitability आहे आणि जी cost आहे ती काय करतात, analyze करतात. After that, all combined to dynamically drive performance important of business and deliver of its strategies. त्यामध्ये प्लॅनिंग बजेटिंग अँड फोरकास्टिंग मीन्स PBF, प्लॅनिंग बजेटिंग फोरकास्टिंग. हे काय झालं, प्लॅनिंग बजेटिंग अँड फोरकास्टिंग. त्यामध्ये प्लॅनिंग बजेटिंग फोरकास्टिंग त्यामध्ये मीन्स PBF प्लॅनिंग बजेटिंग फोरकास्टिंग. एक ऑब्जेक्टिव्ह आहे एंटरप्राइजचं. ओके, कोर प्रपोजिशन्स आहे प्लॅनिंग बजेटिंग अँड फोरकास्टिंग. त्यामध्ये बघा, ऑल कंबाईन डायनॅमिकली ड्राईव्ह परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट ऑफ बिझनेस अँड डिलिव्हरी ऑफ इट्स स्ट्रॅटेजी. जो परफॉर्मन्स आहे तो काय करायचा, इम्प्रूव्ह करायचा आणि जो बिझनेस आणि डिलिव्हरीची स्ट्रॅटेजी आहे ती काय करायची, ड्राईव्ह. प्लॅनिंग बजेटिंग अँड फोरकास्टिंग मीन्स PBF should serve to support the business and understanding how its ongoing activities contributes to delivery its future's longer term strategy. Long term strategy, it is a method for allocating scarce resource in line with the strategy intent of the business and for planning actions to help it meet its strategic goals in response to changing. त्यामध्ये बघा, जी परफॉर्मन्स एंटरप्राइज परफॉर्मन्स मॅनेजमेंट मध्ये जी फ्रेमवर्क दिलेली आहे त्यामध्ये कोणकोणते आहे, तर क्रिएट दी राईट ऑर्गनायझेशन कल्चर्स अँड वे ऑफ वर्किंग. तर त्यामध्ये काय केलं जातं, जी क्रिएट दी राईट ऑर्गनायझेशन योग्य पद्धतीने क्रिएट केली जाते. कल्चर्स आणि वे ऑफ वर्किंग, तिथलं कल्चर्स आणि वर्किंगचं जे वे आहे ते राईट पद्धतीने क्रिएट केलं जातं. इंटिग्रेट दी PBF प्रोसेस, जी PBF प्रोसेस आहे ती काय केली जाते, इंटिग्रेट केली जाते. PBF मीन्स प्लॅनिंग बजेट आणि फोरकास्टिंग. जी प्रोसेस आहे ती काय केली जाते, इंटिग्रेट केली जाते. आफ्टर दॅट लेव्हरेजिंग टू प्रिव्हेंट डिसजॉईंट ऍक्टिव्हिटी, डिप्लॉय इफेक्टिव्ह अँड स्केलेबल टेक्नॉलॉजी सोल्युशन्स. ओके, performance reporting at its best should enable a business to link its operational activity and decision making with the attainment of its strategy. It give organizations the essential performance informations to make more confident and effective decision, focus the attentions of management on activities that truly matters and provide a constant view of actual performance across the business. त्यामध्ये बघा, core propositions of EPM. After that, need of EPM. Core propositions of EPM मध्ये this study suggests there are 3 critical area of focus on the improvement of current performance. जो करंट परफॉर्मन्स आहे त्यांनी 3 एरिया ऑफ फोकस ऑन इम्प्रूव्ह, जे 3 एरिया आहे त्याच्यावर त्यांनी काय केलं, फोकस केलं इम्प्रूव्ह करण्यासाठी. त्यामध्ये कोणकोणते आहे बघा, बाइंड द रिलेव्हंट डेटा अँड गव्हर्नन्स फाउंडेशन्स. जी गव्हर्नन्स फाउंडेशन्स आहे त्या रिलेव्हंट डेटा त्यांनी बाइंड केला. त्यानंतर स्ट्रक्चर जी डिलिव्हर मॉडेल ऑफ सक्सेस, डिलिव्हर मॉडेलचं जे स्ट्रक्चर्स आहे त्यांनी काय केलंय, स्ट्रक्चर्स दी डिलिव्हर मॉडेल ऑफ सक्सेस, empower finance professional to collaborate with the business effectively. Empower finance professional to collaborate with the business effectively.
Profitability and cost analysis is at the heart of great business decision making. Heart of great business decision making, whereby organization use cost allocations to analyze performance, cost, income, and profit. Okay, strengthen the quality and department of insight, design and build a model to efficiency, optimize the organization model. This is the core propositions of EPM. Next point is need of EPM. Point next, need of EPM. त्यामध्ये बघा need of EPM मध्ये failure to execute strategy. Failure to execute strategy. जी execute strategy आहे ती failure झाल्यानंतर EPM enterprise performance management त्यामध्ये unfulfilled return on investment promises from transaction system. After that, escalations with accountability for result with consciousness. Escalations for accountability result with consciousness. The need for quick trade of decision analysis. The need for quick trade decision analysis and mistrust of the management accounting system. For example, the traditional board-based cost allocations to allocate non-product-based and shared expenses result in flawed and misleading profit and cost reporting, poor customer value management. Next one, poor customer value management. And last one, the broken budgeting system, linkage with strategic planning, management, control and operational control. So the next point, linkage with strategic planning, management, control and operational control. त्यामध्ये बघा लिंकेज विथ मध्ये नेचर्स ऑफ द एंड प्रोडक्ट, नेचर्स ऑफ द लिंकेज विथ स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, मॅनेजमेंट, कंट्रोल अँड ऑपरेशनल कंट्रोल. तर लिंकेज विथ मध्ये बघा त्यांनी काय सांगितलंय, management control is one of the several type of planning. Management control is one of the several type of planning and control activity is an organizations. The other two control and planning activities are strategic planning and task or operational control. Strategic planning occurs at top management levels, task control at the lowest level in the organizations, and management control is in between. Okay. Thank you for all of you and thank you for